साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे भूमिपुत्र माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राकेश किशोर नावाच्या माथेफिरूने सरन्यायाधीश यांच्यावर केलेल्या भ्याड तथा ग्वाल्हेर हायकोर्ट मधील माथेफिरू वकील अमित मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये सातत्याने मीडियाच्या माध्यमातून संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वारंवार बोलत आहे। अनिल मिश्रा या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी आणि देशद्रोहाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले। नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने व अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटीच्या वतीने आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो काही दिवसापूर्वी एक माथेफिरू वकिलांनी जो हल्ला केला त्याच्याबद्दल आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी व आंबेडकर पुतळा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे। धरणे आंदोलन तिथे केलेले आहे। दुसरं म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान निर्माते आहेत त्यांच्याबद्दल आणखीन एका वकिलानं जो RSSचा हस्तक्षेप म्हणजे RSSचा काम करणारा त्याचा कॅटरचा माणूस आहे, त्याचं नाव आहे अनिल मिश्रा। या दोन्ही वकिलांनी जाणून बुजून एक षडयंत्र केल्यासारखं, जसं की आज आपण RSSच्या जे 100 वर्षाचा जो त्यांचा इतिहास तो सांगत आहेत, त्यांच्या इतिहासाचे हे 2 पानं आहेत असं आम्हाला वाटते। कारण की हे दोन्ही वकील मोठ्या कोर्टामध्ये काम करतात, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये काम करतात, म्हणजे उच्चभूषित आहेत। आणि अशा वकिलांकडून ज्या महामानवाबद्दल जो भारतातला तिसरा स्तंभ म्हणून आपण सरन्यायाधीशांना पाहतो, अशाबद्दल जो दोन्ही व्यक्ती बोलत असतील तर त्या निषेधामध्येच आम्ही आज आमचा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी, आमच्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस रेखाताई चव्हाण आणि सर्वच आमच्या महिला अध्यक्ष जमदाडेताई, सर्व नगरसेवक आणि जे युवक कार्यकर्ते आहेत ते सर्वांच्या वतीनं आज आम्ही निदर्शन व्यक्त केलेलं आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावर ज्या वकिलांनी बूट फेकला त्यावर या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। आणि आम्ही इतके दिवस बघितलं की काहीतरी गव्हर्नमेंट याच्यावर ॲक्शन घेईल, पण गव्हर्नमेंटनी अजिबात त्यांच्या कानातही ही गोष्ट गेली नाही असं दाखवतंय। कारण मीडियामध्ये ही लोक येऊन, दोघंही वकील मीडियामध्ये येऊन सर्रास त्यावर हसून उत्तर देत आहे। म्हणजे यांना किंचितही संविधानाचा अपमान केला याचा जराही खंत नाही किंवा त्यांना काही वाटत नाही। बघा, वकील आहेत ते, त्यांना संविधानाचा पूर्ण अभ्यास आहे। अभ्यास असताना जेव्हा ही असे नालायकपणा करतात आणि सरकार त्याला पाठीशी घालतं, आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी समजायचं काय? आम्ही आता कलेक्टर साहेबांना सांगितले की आम्ही निवेदनात तुमच्यातर्फे देत आहोत। मुख्यमंत्री आणि जे काही सामाजिक न्याय विभागात जे मंत्री असतील यांनी आम्हाला याच्यावर त्यावर काय कारवाई केली याचं उत्तर हवं आहे। आमच्या असं चालणार नाही, आम्ही निवेदन दिलं आणि निघून गेलो, आम्हाला याचं उत्तर पाहिजे, हे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो। अक्षरशः या लोकांनी धुमाकूळ घातलाय मनुवाद्यांनी। या मनुवाद्यांना आवर घालावा ही आमची सगळ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।